नमस्कार. मी विवेक जगन्नाथ थोरात, विवेक विद्यालय विक्रोळी पार्क साईट या शाळेचा मुख्याध्यापक आपले मनापासून स्वागत करतो. मागील स्पोकन इंग्लिश या विषयावरील व्हिडिओला आपण जो भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार. आजही असाच एक महत्त्वपूर्ण विषयावर आज आपण बोलणार आहोत आणि आजचा विषय आहे आदर्श पालकत्व. मित्रांनो, आपण पालक म्हणून मुलांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. मात्र मुलांच्या वाढत्या वयानुसार त्यांच्या मनामध्ये निर्माण होणारे प्रश्न, त्यांच्या मनामध्ये निर्माण होणारा गोंधळ इत्यादी बाबी पालकांनी अत्यंत संवेदनशीलपणे आणि जबाबदारीने हाताळणं आवश्यक असतं. याच करिता नेमकं काय बरं केलं पाहिजे याकरिता मी आपल्याला काही क्लुप्त्या आज देणार आहे. आपल्या मुलाच्या नकारात्मक वर्तनापेक्षा सकारात्मक वर्तनाकडे विशेष लक्ष द्या. मुलाच्या सकारात्मक वर्तनाचं कौतुक करा. मुलांना इतरांच्या गरजा काय असतात याची जाणीव करून द्या. तसेच मुलांना आनंददायी आणि अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करा आणि मार्गदर्शन करा. आपल्या मुलांना इतरांना मदत करायला शिकवा. यामुळे इतरांना मदत केल्यामुळे आपल्या मुलांवर सकारात्मक परिणाम होऊन ते काहीतरी मिळवण्यापेक्षा समाजाला योगदान देण्यामध्ये जास्त धन्यता मानतील आणि यातूनच खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण जीवन जगण्याचा त्यांना मार्ग सापडेल. पालकांनी मुलांवर सारखे ओरडू नये. मुलांना जेवढे जास्त तुम्ही ओरडाल तेवढी ती मुलं नैराश्याकडे जात असतात. त्यामुळे त्यांच्या वर्तनावर नेहमीच नियंत्रण ठेवण्यापेक्षा त्यांचे हित आणि त्यांचा आनंद नेमका कशात आहे यावर आपण लक्ष देणे आवश्यक आहे. मुलांना जबाबदारी घ्यायला शिकवा. त्यांना घरातील लहान लहान जबाबदाऱ्या घ्यायला सांगा. त्यातून त्यांना आनंद मिळेल. तसेच त्या मुलांना कामाप्रती प्रेम, कठीण परिश्रम, मेहनत यासारख्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या विविध संस्कारांची रुजवण त्याच्यामध्ये होईल. याचा परिणाम म्हणजे आपलं मूल हे देशाचा एक सुजाण आणि जबाबदार नागरिक होईल. ज्या गोष्टी मुलांनी स्वतःसाठी करणं आवश्यक आहे त्या तुम्ही करू नका. पालकांना नेहमी वाटत असतं आपल्या मुलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, आपल्या मुलांनी स्वावलंबी व्हावं. मात्र कोणतंही मूल काही करायला लागलं की ते करण्यापेक्षा, त्याला करून देण्यापेक्षा आपणच त्याच्यामध्ये जास्त लक्ष घालतो आणि आपणच त्याला मार्गदर्शन करून कसं करून देऊ शकतो यावर पालकांचा भर असतो. अशा पालकांना आम्ही हेलिकॉप्टर पॅरेंट्स असं म्हणतो. यामध्ये हेलिकॉप्टरच्या पद्धतीने आपल्या डोक्यावरती सारख्या घिरट्या मारतं तसं ते पालक त्या मुलांच्या डोक्यावर सारख्या घिरट्या मारल्यासारखे लक्ष ठेवून असतात. यामुळे अशा पालकांची मुलं ही कधीही जबाबदारी स्वतःहून घेण्यासाठी तयार नसतात किंवा त्यांना त्यामध्ये सुरक्षितता वाटत नसते आणि मग अशा मुलांचा विकास हा तेवढ्या मोठ्या प्रमाणात किंवा चांगला होत नाही. ज्या गोष्टी मुलांनी करणंच आवश्यक आहे किंवा मुलांची जबाबदारी आहे त्या तुम्ही त्यांनाच करू द्या. मुलांना त्यांच्या वयोमानानुसार निवडीचं स्वातंत्र्य द्या. त्या मुलांच्या वागण्या बोलण्यामध्ये त्यामुळे एक नैसर्गिकता येईल. पालकांनी मुलांची तू खूप लहान आहेस, तुला काहीच कळत नाही अशा प्रकारचं बोलू नका. अशा प्रकारचं बोलल्यामुळे आपलं मूल हे एकलकोंड होण्याची भीती असते. ते मग काही करण्यासाठी घाबरतात, आपण हे करूच शकत नाही अशा प्रकारचा न्यूनगंड त्या मुलाच्या मनामध्ये हा कायम येत असतो. आणि मग अशा प्रकारे या मुलांना स्वतः काहीतरी करण्यासाठी प्रोत्साहित करा. एक वेळ त्यांना अपयशी होऊ द्या. एखादी समस्या निर्माण झाल्यास तू ती कशी सॉल्व्ह करशील अशा प्रकारचा या बाबींवर त्याला विचार करण्यासाठी प्रोत्साहित करा. प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना काही सामाजिक कौशल्य सुद्धा शिकवणं गरजेचं आहे. म्हणजेच सहकार्य करणं,
प्रत्यावरण कर, म्हणजे फीडबॅक दिला पाहिजे. एखाद्या गोष्टीचं कसं वाटतं मला याचा फीडबॅक देता आला पाहिजे, भूमिका मांडता आली पाहिजे, योग्य अयोग्य काय आहे याच्यातला फरक जाणता आला पाहिजे, इतरांच्या विचारांचा भावनांचा आदर करता आला पाहिजे, इतरांच्या अधिकारांचा आदर करता आला पाहिजे, एखाद्या परिस्थितीकडे बागणे इतरांच्या नजरेतून सुद्धा आपल्याला पाहता आलं पाहिजे. सकारात्मक भावना व्यक्त करताना आपण खूप जोशात असतो, आनंदात असतो. त्याचप्रमाणे नकारात्मक भावना सुद्धा त्या व्यक्त करताना आपल्याला कशा पद्धतीने संयम राखता येईल याचं सुद्धा या मुलांना ताळतंत्र असायला हवं. इतरांचं जे काही म्हणणं असेल ते मुलांनी लक्षपूर्वक ऐकायला हवं. एखादा बोलत असेल तर आपण त्याला हस्तक्षेप न करता त्याचं पूर्णपणे करून द्यायला हवं. विनाकारण कोणाशीही वाद घालू नये. अयोग्य गोष्टीसाठी नकार हा स्पष्टपणे नोंदवताही आला पाहिजे. गरजूंना मदत करता आली पाहिजे. चांगल्या कामाला त्या ठिकाणी प्रतिसाद देता आला पाहिजे. नम्रता पाहिजे. आवश्यकता भासल्यास इतरांना आपल्याला मदतही करता आली पाहिजे. ही जर सामाजिक कौशल्य आपल्या मुलाच्या हाती असतील, आपल्या मुलाच्या अंगी असतील तर आपलं मूल हे लवकर शहाणं ज्याला म्हणतो किंवा यशस्वी होईल. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा बदलेल आणि समाजामध्ये एक चांगलं मूल म्हणून आपलं मूल हे पुढे जाऊन नावाजलं जाईल. त्याचप्रमाणे आपल्याच नियंत्रण, काही पालकांना सवय असते की आपलं मूल हे आपल्याच नियंत्रणात राहिलं पाहिजे. ही भावना जरा आपण पालक म्हणून बाजूला ठेवायला हवी. मानसशास्त्रातील काही संशोधनांवर असं समोर आलं आहे की पालकांच्या वर्तणुकीचा मुलांवर सुद्धा काही परिणाम होत असतो आणि त्या परिणामातून पालकांचेही काही प्रकार पडतात. पहिला प्रकार, खूप मोकळ्या स्वभावाचे आणि मुलांना अवास्तव मागण्या पूर्ण करणारे पालक, की ते पालक कधीच कोणत्या मर्यादा देत नाहीत, कधीच कोणते नियम आखून देत नाही. अशा प्रकारच्या पालकांची मुलं ही नेहमी किंवा बहुतेकदा आक्रमक असतात. दुसऱ्या प्रकारचे पालक असतात खूप कडक स्वभावाचे पालक, की ते कोणत्याच बाबतीत तडजोड करायला तयार नसतात. नेहमी पालक आपल्याला जे हवं तेच मुलांनी करायला हवं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतात. अशा पालकांची मुलं ही बहुतेकदा रागीट आणि विद्रोही बनत असतात. तिसऱ्या प्रकारचे पालक असतात की जे पालक आपल्या बुद्धिमत्तेचा मुलांवर प्रभाव कधीच टाकत नाहीत. पालक हुशार असतात पण ते माझी हुशारी तुझ्यातच आली पाहिजे अशा प्रकारचा कधी प्रभाव टाकत नाहीत. ते प्रेम आणि आपुलकीने त्या मुलांना जवळ करत असतात. हे पालक मुलांना नियम घालून देतात, अटी घालून देतात, मात्र आवश्यकतेनुसार त्याच्यामध्ये तडजोड करायला सुद्धा त्यांना शिकवतात. अशा मुलांची पालकांची मुलं ही बहुतेकदा सुखी आणि समाधानी आणि आनंददायी जीवन जगत असतात. संशोधनातून असं सुद्धा पुढे आलेले आहे की मुलांवर नेहमी नियंत्रण ठेवणारे आणि कधीच तडजोड करण्याची तयारी नसणाऱ्या पालकांची मुलं ही नेहमी तडजोड करणाऱ्या पालकांच्या मुलांपेक्षा कमी यशस्वी असतात. म्हणून आपण तिसऱ्या प्रकारचे जे पालक आहेत की जे आपला प्रभाव न टाकता प्रेम आणि आपुलकीने मुलांना जवळ करतात आणि मुलांना काय हवं नको ते पाहतात, मुलांच्या आवश्यकतेनुसार आपल्या अपेक्षेनुसार त्यामध्ये तडजोड करतात, अशा पालकांची मुलं ही यशस्वी होत असतात. मुलांमध्ये पालकांप्रती सुरक्षिततेची भावना निर्माण केली गेली पाहिजे. संशोधनातून असेही समोर आले आहे की ज्या मुलांमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते ती मुले शालेय जीवनामध्ये चांगली प्रगती करतात. तसेच त्या मुलांकडून इतरांशी सहसंबंध देखील चांगल्या पद्धतीने जोपासले जातात. मुलांच्या लहानपणी घडून गेलेल्या ज्या काही गोष्टी असतात त्यांच्या मनावर दीर्घकालीन परिणाम होत असतो. मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आपण पालक म्हणून या खालील काही गोष्टी ज्या मी सांगणार आहे त्यात आपण नक्कीच करू शकतो असं मला वाटतं. मुलांप्रती प्रेम आणि जिव्हाळ्याची भावना असली पाहिजे. कौतुक मुलाचं केलं गेलं पाहिजे. त्याचा आदर करा, त्यांच्या भावनांचा आदर करा, त्यांच्या विचारांचा आदर करा. नियम आणि अटी यामध्ये थोडंसं सातत्य राहू द्या. जेव्हा तुम्ही मुलांसोबत असता तेव्हा पूर्ण वेळ
संपूर्ण लक्ष हे तुम्ही तुमच्या मुलांकडेच द्या. बऱ्याच वेळा आपण आपल्या मुलांसोबत असतो, मात्र आपण एखाद्या मीटिंगमध्ये असतो किंवा एखाद्या फोनमध्ये गुंतलेलो असतो. त्यावेळी आपण पूर्णपणे मुलांसोबत आहे असं म्हणता येत नाही. त्यामुळे मुलांना अधिक वेळ द्या, मुलांसोबत राहा. तुम्ही त्यांच्यावर अटी आणि शर्तींच्या पलीकडे जाऊन प्रेम करता याची त्यांना जाणीव असू द्या. तुम्ही जर एखादा शब्द त्या मुलांना दिला तर तो शब्दाचं पालन करा. आणि असं जर आपण केलं तर ही मुलं सुद्धा इतरांवर आणि आपल्यावर विश्वास ठेवू शकतील. लवचिकता आणि चिकाटी या दोन गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप महत्वाच्या असतात. ज्या व्यक्तीकडे लवचिकता आणि चिकाटी असते ती व्यक्ती कोणत्याही क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकते आणि त्यामुळे मिळणारे जे यश आहे हे यश हे दीर्घकालीन असतं. याकरिता मुलांमधील बुद्ध्यांक आणि बुद्धिमत्ता या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. मुलांमधील बुद्ध्यांक आणि बुद्धिमत्ता ह्या दीर्घकालीन राहाव्यात आणि त्यांना अधिकाधिक यश मिळावे यासाठी काही गोष्टी आपल्याला मी या ठिकाणी सुचवू शकतो. एखाद्या गोष्टीमध्ये यश अपयश किंवा योग नेमकं त्याच्यामध्ये प्रगती किती झाली आहे यापेक्षा आपलं अचूकता किती आहे याच्यावर जरा लक्ष केंद्रित करा. मुलांना आवाक्यात त्यांच्या असणारी आव्हानं घ्यायला शिकवा. त्यांना एखादं आव्हान जर समोर आले असेल तर ते आव्हान तू कशा पद्धतीने पार करशील, तू यातून कसा मार्ग काढशील याबाबतचे मुलांचे विचार जाणून घ्या. आपले साध्य पूर्ण करण्यापेक्षा आपलं त्यामध्ये योगदान काय आहे याच्यावर लक्ष केंद्रित करायला शिकवा. मुलांना चुका करू द्या. या चुकांमधून मुलं शिकतील सुद्धा. मात्र याकरिता पालकांनी ताणतणावाचं नियोजन केलं पाहिजे. पालकांनी संयम राखला पाहिजे. घरामध्ये बऱ्याच वेळा ताणतणावामुळे बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं मूल सुद्धा भविष्यामध्ये याचं नियोजन करण्यासाठी आपल्या मुलामध्ये संयम निर्माण आपण सुद्धा मुलांना ताणतणावाचं नियोजन कसं करता येईल याबाबतचं मार्गदर्शन करा. पालकांवरील तणाव हा बऱ्याच वेळा कित्येक वर्ष हा मुलांच्या मनावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर एक दीर्घकालीन परिणाम करणारा घटक ठरत असतो. त्यामुळे आपल्या आयुष्यामधील ताणतणाव असतातच, मात्र त्याचं नियोजन हे चांगल्या पद्धतीने कसं होईल हे आपण याकडे पाहिलं पाहिजे आणि मुलांना सुद्धा त्या पद्धतीने मार्गदर्शन केलं पाहिजे. मित्रांनो, माझ्या अभ्यासानुसार, माझ्या ज्ञानानुसार मी आपल्याशी बऱ्याच गोष्टी आता शेअर केल्या आणि या सगळ्या गोष्टी ज्या काही शेअर केल्या यातून आपण नक्की मुलांना समजून घ्याल. एक चांगलं पालक म्हणून आपण त्यांच्यासमोर जाल अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे आणि ह्याच अपेक्षेने मी आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. आपल्याकडे ह्यापेक्षा सुद्धा बरेच काही गोष्टी आपणही करत असाल आणि त्याही यापुढे चांगल्या पद्धतीने करा. त्यातून यश तुम्हाला मिळत असेलच. मात्र याही गोष्टी मी आज ज्या सांगितल्या त्याचंही अनुकरण जर तुम्ही केलं तर नक्कीच आपण सर्व मिळून एक भविष्यामध्ये चांगली पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करू अशा अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी ऐकलंच त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.